कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? तर शिवसेनेमध्ये फूट झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जे आमदार फुटले गेले तर ते छत्रपती संभाजीनगरमधलेच फुटले गेले. सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत, पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरत आहेत. मग विधानसभा निवडणुकीमध्ये ते आव्हान देऊ शकत नाही असं का वाटतं तुम्हाला? तर नक्कीच हर्षवर्धन जाधव देखील किंवा संजना जाधव देखील एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं करू शकतात. नितीन पाटलाला माजी आमदार आहेत नितीन पाटील, त्यांना प्रवेश दिल्याच्या नंतर ते आता फिरतायत. हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला धरून राजीनामा देखील दिलेला आहे. पण जरांगे पाटलांनी जर उमेदवार लढवायची भूमिका घेतली तर तुम्हाला सांगतो सर, 288 पैकी एकालाही गुलाल लागत नाही. कन्नडची विधानसभा खातीन कुणाचंही मटण, पण दाबतीन मनोज जरांगे पाटील सांगतील त्यांचं बटन. त्यावेळेला ज्या वेळेला 2019ला कन्नडचे आमदार निवडून आले त्यावेळेला दोन्ही सेना एकत्र होत्या. तर सगळे 288 आम्ही सांगू तेच उमेदवार येऊन त्याचा प्रत्यय लोकसभेला आलेला आहे. आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे, जरी समजा 10 फॉर्म जर कन्नडमधून आलेले असतील. जरांगे पाटील काय करतात, जरांगे पाटलाच्या काय हालचाली आहेत, जरांगे पाटील दररोज कुणाला भेटताय, जरांगे पाटलाचे आजचं काय बोलले जरांगे पाटील, जरांगे पाटील कोण उमेदवार देणार, जरांगे पाटलाच्या भूमिकेवरच इतर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि दादाला सांगा आता पाडायची भूमिका घेऊ नका, तर आता लढायची भूमिका घ्या. मनोज जरांगे पाटील जो उमेदवार सांगतील तो 100% कन्नडमधून निवडून येणार, ही डंके की चोट पर सांगतो. नमस्कार, स्वागत आहे आपलं गावरान विश्लेषकमध्ये. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे, कोणता उमेदवार निवडून येणार आहे, कोणते उमेदवार या मतदारसंघामधून इच्छुक आहेत, 2024ला या 288 मतदारसंघामध्ये नेमकं काय घडू शकतं, या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेभाऊ मोगल आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक सचिन हावळे पाटील. तुमच्या दोघांचंही गावरान विश्लेषकमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये. कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं 2024ला काय घडू शकतं, सुरुवात करूया राजेभाऊ मोगल यांच्यापासून. तर काय सांगाल, सध्या 2024ला कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, जे सत्ताधारी आमदार आहेत यांचं वातावरण सध्या कशा पद्धतीचं आहे? निश्चितच आपण जर बघायला गेलो तर शिवसेनेमध्ये फूट झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जे आमदार फुटले गेले तर ते छत्रपती संभाजीनगरमधलेच फुटले गेले. असा एकच मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभा मतदारसंघ, तिथला आमदार हा फुटला नाही. तिथला आमदार हा मूळ शिवसेना म्हणजे मी तरी म्हणतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच राहिला आणि त्यांचं नाव आहे उदयसिंग राजपूत. हे उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत, सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत, पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरत आहेत. त्यामुळं निश्चितच त्यांना टप देण्यासाठी आव्हान देण्यासाठी तगडा असा उमेदवार शोधाशोध चालू आहे, प्रयत्न करतायत. आता नुकतंच काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या वाट्याला ती जागा जाणार असल्यामुळं महायुतीमध्ये त्यांनी माजी आमदार नितीन पाटील यांना प्रवेश दिला आहे आणि ते आत्ता कामाला लागलेत, महिनाभरापासून फिरतायत. पण मर्यादा आहेत, अनेक वर्षांपासून लोकांच्या संपर्कात नाही आहेत ते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की परत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांचंच तिथं पारडं जड आहे. आणि उदयसिंह राजपूत यांना टक्कर देण्यासाठी कन्नडचे जे माजी आमदार आहेत हर्षवर्धन जाधव हे सुद्धा एक काळी प्रभावी म्हणजे पॉवरफुल या मतदारसंघामध्ये होते. 2019ला त्यांनी लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली होती. एक मोठं आव्हान त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दिलं होतं. मग विधानसभा निवडणुकीमध्ये ते आव्हान देऊ शकत नाही असं का वाटतं तुम्हाला? नाही, तेही देऊ शकतात. फक्त पक्षाचं हे चिन्ह आणि त्या पक्षाची ताकद ही पण अत्यंत महत्त्वाची असती. हर्षवर्धन जाधव जर त्यांना एखाद्या पक्षानं जर ताकद दिली तर निश्चितच तेही कडवा आव्हान उभं करू शकतात. पण त्या ठिकाणी काय झालं की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदयसिंग राजपूत हे निवडून आले आणि नंबर 2ला हर्षवर्धन जाधव राहिले. आता त्या ठिकाणी असं झालेलं आहे की हर्षवर्धन जाधव हे देखील तयारी करतायत आणि संजनन जाधव ह्या देखील तयारी करतायत. त्याच्यामुळं
की एक जी ताकद होती, जाधव या फॅमिलीच्या मागं उभं राहिलेली जी ताकद होती, ती कुठंतरी आता 2 ठिकाणी त्याची विभागणी झालेली आहे आणि ती ताकद आता विभागली गेली आहे, असं एक थोडंसं चित्र ते पण बघायला मिळतं आहे. त्याच्यामुळं की त्या दोघांपैकी एक जर निवडणुकीला जर थांबलं तर नक्कीच हर्षवर्धन जाधव देखील किंवा संजना जाधव देखील एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं करू शकतात. जर आपण पाहिलं तर उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत. महाविकास आघाडीकडून म्हणजे सध्या विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांनाच तिकीट मिळणार आहे, पण मात्र महायुतीकडून या ठिकाणी कोण इच्छुक उमेदवार आहे, काय वाटतं तुम्हाला? हां, महायुतीकडून निश्चितच आता माजी आमदार नितीन पाटील यांना प्रवेश दिला आहे. अजित पवारांच्या वाट्याला जागा जाईल ती अशी महायुतीमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि नितीन पाटलाला माजी आमदार आहेत नितीन पाटील, त्यांना प्रवेश दिल्याच्या नंतर ते आता फिरतायत. एक मराठा चेहरा म्हणून बघितलं जातं आहे, कारण कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 1,25,000 ते 30,000 मराठा मतदार आहेत आणि मराठा मतदारच ठरवतात की इथला आमदार कोण. मराठा मतदारांनीच पाठबळ दाखवलं आणि ते मतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये टाकले आणि उदयसिंग राजपूत यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. पण हा मराठा मतदार कुणाच्या बाजूनं राहतो तेच महत्त्वाचं ठरणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनाही दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण बघितलेलं आहे हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला धरून राजीनामा देखील दिलेला आहे, एक रान मोठं पेटवलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की मराठवाड्यातले ते पहिले व्यक्ती असतील लोकप्रतिनिधी म्हणून की त्यांनी राजीनामा फेकून छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि ते सातत्याने ह्या विषयाला धरून बोलतात, या विषयासाठी काम करतात. त्याच्यामुळं जर त्या मतदारसंघातल्या मराठा बांधवांनी ठरवलं की नाही आता आपल्याला हर्षवर्धन जाधव हेच आपले उमेदवार असतील आणि हेच आमदार असतील, तर हर्षवर्धन जाधव मोठं आव्हान उभं करू शकतात आणि हर्षवर्धन जाधव त्या ठिकाणी विजयी होऊ शकतात. नक्कीच तुम्ही आता सांगितलं की कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचा जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार मराठा मतदानावर अवलंबून आहे. मराठा मतदान ज्या उमेदवाराकडे जाईल तो उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. हाच मुद्दा आम्ही घेऊन जातोय मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक सचिन हावळे पाटील यांच्याकडं. काय सांगाल तुम्हाला? आता ज्यांनी सांगितलं की मराठा मतदान ज्या व्यक्तीकडे जाईल तो उमेदवार या ठिकाणी निवडून येईल, खरंच जरांगे पाटलांनी जर भूमिका घेतली तर राज्यातल्या सगळ्याच विधानसभा मतदारसंघाचं चित्र बदलणार आहे. पण मात्र या कन्नड विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि नक्कीच 288 मतदारसंघामध्ये म्हणजे आज आपण बघितलं गावखेड्यांमध्ये 90% मराठा समाज राहतो. आता हे 2-4 जण जे काही लोकांनी सोडलेले आहेत की बा हे जातीमध्ये भांडणं करायचं आणि मराठ्यांना डिवाईड करायचं. आजपर्यंत मराठ्यांचं असं झालेलं आहे की मराठा समाज हा कधी एक होत नव्हता, खेकडा प्रवृत्ती होती आणि प्रत्येक पक्षामध्ये विभागले गेलेलं आहे आणि आताही तशीच परिस्थिती आहे. प्रत्येक पक्षामध्ये मराठा आहे. मराठ्यांनी यांचे झेंडे उचलल्यामुळं यांना मराठ्यांचं महत्त्व कळालं नव्हतं. पण संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे 29 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू केलं आणि ते आंदोलन चालू केल्यानंतर जो लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज झाल्यानंतर जसं 2016ला कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला आणि क्रांती मोर्चे निघाले, पण काही आमच्यातलेच खंडोजी खोपड्याच्या ज्या अवलादी होत्या त्यांनी हा लढा संपवला होता. त्यामुळं मराठा समाज विश्वास ठेवत नव्हता. पण मनोज जरांगे पाटील यांच्या जो लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी जे दाखवून दिलं की बाबा त्यांच्याकडे भरपूर ऑफर आल्या. लोकसभेच्या वेळेसही बघितलं, त्याच्या अगोदर भरपूर ऑफर आल्या, पण सगळ्या धुडकारून त्यांनी फक्त एकच भूमिका ठेवली की मराठ्यांचा OBCमध्ये समावेश झाला पाहिजे. ही भूमिका ठेवली आणि जे बोलायचं ते लाईव्ह स्टेजवर बोलायचं हे लोकांनी बघितलं. कारण लोक मराठा समाज लवकर विश्वास ठेवत नाही आणि एक होत नव्हता. छत्रपती शिवरायांच्या काळानंतर 400 वर्षानंतर मराठा एक झाला आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे प्रत्येक गावखेड्यामध्ये. आता तुम्ही कन्नडचं विचारताय तर प्रत्येक गावखेड्यात, पण कन्नडमध्ये अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन जाधव हे जे निवडून आले होते तर तेही मराठा वोटिंगवर निवडून आले होते. 2014ला बघितलं, 2019ला बघितलं, 19ला त्यांना खासदारकीच्या इलेक्शनमध्ये मराठा कार्ड एकत्र झालं होतं त्यावेळेला आणि मराठा कार्ड एक झाल्यामुळं त्यांनी इम्तियाज जलील यांना तगडं आव्हान दिलं होतं. आणि आज अशी परिस्थिती आहे
त्यांना समजा 25% मतदान झालं होतं, पण आज 100% मराठा हा एकवटलेला आहे, कुठल्याही पक्षात जरी असला. पण जरांगे पाटलांनी जर उमेदवार लढवायची भूमिका घेतली तर तुम्हाला सांगतो सर, 288 पैकी एकालाही गुलाल लागत नाही. कन्नडची विधानसभा ही 100% मनोज जरांगे पाटील ज्या दगडाला शेंदूर फासतील त्यालाच देव मानणारे लोक आहेत आमचे. खातीन कुणाचंही मटण, पण दाबतीन मनोज जरांगे पाटील सांगतील त्यांचं बटन. जर आपण पाहिलं तर विविध विधानसभा मतदारसंघामध्ये काही काही तगडं आव्हानं असतात. 5-5, 10-10 वर्षापासून निवडून येणारे उमेदवार असतात, त्यांना पराभूत करणं हे शक्य नसतं. पण या विधानसभा मतदारसंघामध्ये तसं झालेलं आपल्याला दिसत नाही, कारण की या ठिकाणी असणारे जे आमदार आहेत ते 2019ला निवडून आले, त्या अगोदर हर्षवर्धन जाधव होते. मग आता 2024ला परिवर्तन या मतदारसंघामध्ये होऊ शकतं का? परिवर्तन असं होऊ शकतं. आज जर तुम्हाला ते गणित जर समजून घेतलं तर आता त्यावेळेला ज्या वेळेला 2019ला कन्नडचे आमदार निवडून आले त्यावेळेला दोन्ही सेना एकत्र होत्या. बरोबर. आज त्या दोन सेना वेगळ्या झालेल्या आहे. आज प्रत्येक पक्षाचे 2-2 पार्ट झालेले, राष्ट्रवादीचे 2 पार्ट झालेले, शिवसेनेचे 2 पार्ट झालेले, काँग्रेस आहे, मनसे आहे, वंचित आहे, BJP आहे, असे 10 पक्ष झालेले. अपक्ष कोणाला राहायचं काम नाही आणि प्रत्येक पक्षाने तयारी केलेली असती. आणि आता हे 3-3 पक्षाचं सरकार झालेलं आहे. अगोदर महाविकास आघाडीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार, हे 3-3 पक्षाचे झालेले. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्ती जो काम करतो, 5 वर्ष समाजाची सेवा करतो, त्याला वाटतं मला आमदार व्हायचं. आता हे 3-3 पक्षाचे आहेत, तर 3 पक्षातून कुठल्या तरी एका उमेदवाराला तिकीट हे दिलं जाईल आणि जे दुसऱ्या 2 पक्षातले जे तयारी करत असतील ते अपक्षामध्ये जातील. हे 10 जण जर डिवाईड झाले, यांच्यात मतं डिवाईड होतील, मराठा डिवाईड होणार नाही. आणि आमच्यासोबत 18 पगड जातीचा समाज आहे, आमच्यासोबत दलित समाज आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, बंजारा आहे, OBC पण आहे. OBC कसा, मराठी हे OBC ते, त्यामुळं आम्ही OBC म्हणतो. आणि OBC सर्वसामान्य OBC बांधवांचंही म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण काही लोक जे 1000-500 रुपयांनी मार्केटमध्ये सोडलेले की त्यांना ती रोजंदारी दिली जाते आणि त्यांना भुंकायचं काम केलं जातं. पण सर्वसामान्य OBC गावखेड्यातले आज सर्व जाती धर्माचे बांधव एक आहे. आणि निवडणुकीला तुम्हाला सांगतो सर, आमच्यासोबत 18 पगड जाती असल्यामुळं म्हणजे फक्त मराठा ह्या वोट बँकवर 288 सीटं येऊ शकत नाही. तर म्हणून म्हणलं आमच्यासोबत दलित, धनगर, बंजारा सगळ्या जातीचे 54 जागा हे आरक्षित आहे 288 पैकी. मनोज जरांगे पाटलांनी पहिलेच स्पष्ट केलेलं आहे की आम्ही उमेदवार देऊ अथवा पाडू, आमचे नाही, पण 54 जे उमेदवार राहतील त्याला मराठे निवडून आणतील. ज्या राखीव जागा असतील ते मराठे निवडून आणतील. त्यामुळं 288 आमचे शुअर निघू शकतात. आता आस लागलेली आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांनी उपोषण न करता आता लढायची जर भूमिका घेतली तर 100% येऊ शकते. आणि पाडायची जरी भूमिका घेतली तर सगळे 288 आम्ही सांगू तेच उमेदवार येऊन त्याचा प्रत्यय लोकसभेला आलेला आहे. जर आपण पाहिलं तर आत्ताच मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटलांनी काही इच्छुक उमेदवारांकडून त्यांची माहितीसुद्धा मागवली होती. त्यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडं माहिती दिली आहे. यावरून असं लक्षात येतं आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून बरीच नावं ही इच्छुक आहेत. मग त्याच पद्धतीनं या कन्नड विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा अशी बरीच नावं इच्छुक आहेत. तर अशा किती जण आहेत की त्यांना तिकीट मिळू शकतं, असं कोणी या मतदारसंघामध्ये आहे का? आता कसं झालेलं आहे तुम्हाला ते अगोदरच सांगितलं की ह्या प्रत्येक पक्षाचे फक्त एक माणसाने काम नसतं केलेलं, त्याच्या मागे 10-10, 5-5 जण असते आणि त्यांना प्रत्येकाला वाटतं मी याच्यापेक्षा सरस काम केलं, मी त्याच्यापेक्षा सरस काम केलं. तसाच अनुभव या चळवळीत आलेला आहे. इथं सर्वसामान्य दगड धोंडे हे जरांगे पाटील उभं करतील असं आम्हाला वाटतं. कारण आजी माझी आमदार खासदार म्हणजे हे काय होतं, यांना इकडे तिकीट नाही मिळालं की हे इकडे उड्या मारतात आणि शेवटी काय होतं तेच निवडून जातात. आजपर्यंत यांच्या 7 पिढ्या या राजकारणात अशाच आलेल्या आहे. आज अशी कंडिशन आलेली आहे, सर्वसामान्य गावखेड्यातले शेतकरी बांधव या 288 निवडून जाऊ शकतात. आणि मग आता निवडून कसे जाऊ शकतात, जे मराठा चळवळीत काम केलेले, जरांगे पाटलाच्या आंदोलनात कामं केलेली, जी एकनिष्ठ आहे, समाज सेवा केलेली आहे, समाजाची सेवा केलेली आहे, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालते, असे आम्हाला पण प्रत्येक मतदारसंघामधून बरेच इच्छुकांचे हे आलेले. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आता ठरवणार आहे कोण कॅपेबल आहे, म्हणजे कोण निवडून येऊ शकतं. आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे, जरी समजा 10 फॉर्म जर कन्नडमधून आलेले असतील तर त्या 10मधून जो माणूस जरांगे पाटील देतील एक, त्याला हे 9 जण फॉर्म मागं घेतील किंवा उमेदवारी लढवणार नाही. आणि त्याला निवडून आणण्यासाठी
पूर्ण ताकदीने ते 9 बांधव येणार आहे. त्याच्यामुळे आमच्यात गटतटबाजी होणार नाही हे 100% डंके की चोट पर सांगू शकतो. नक्कीच हाच मुद्दा घेऊन मी ज्येष्ठ पत्रकार राजे भाऊ मोगल यांच्याकडे जातो. काय वाटतं तुम्हाला, खरंच जरांगे पाटील 2024ला उमेदवार देतील का? कारण की लोकसभेला सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण राज्यामध्ये तयार झालं होतं, पण मात्र त्यांनी पाडायची भूमिका घेतल्यामुळं याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. नाही, निश्चितच झालाच होता ना. आणि सगळे पक्ष आपल्या उमेदवारांच्या मुलाखती असतील, सगळी तयारी करत असताना देखील वेगवेगळे अपडेट घेत असतील, तरीही सगळ्यांचं लक्ष अंतरवाली सराटीवर आहे. जरांगे पाटील काय करतात, जरांगे पाटलाच्या काय हालचाली आहेत, जरांगे पाटील दररोज कुणाला भेटताय, जरांगे पाटलाचे आजचं काय बोलले जरांगे पाटील कोण उमेदवार देणार, जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर मग आपल्याला उमेदवार बदलायची वेळ येऊ शकते का, अशी देखील प्रत्येक पक्षामध्ये चर्चा आहे. तशी तयारी देखील अनेक पक्षांची चालू आहे. जरांगे पाटलाच्या भूमिकेवरच इतर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे आणि उमेदवारांची नावे निश्चितपण त्याच्यासाठीच थांबवलेली आहे. अनेक पक्षांनी सातत्याने पक्षाच्या मिटिंगा चालू आहेत. प्रत्येकजण म्हणतं की आम्हाला आता वेळ कमी राहिलेला आहे, 2 आणि 3 महिने हाताशी आहेत. उमेदवार म्हणून लोकांच्या पुढं जाणं आणि एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून जाणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. ज्यावेळेस तुम्ही उमेदवार म्हणून जाता त्यावेळेस एक झोळी घेऊन जाता, लोकांकडे मत मागता, अशा बऱ्याच गोष्टी त्याला धरून असतात. त्याच्यामुळं जरांगे पाटील काय भूमिका घेतात याच्यावरच सगळ्या पक्षांचं लक्ष केंद्रित आहे आणि त्याच्यानंतरच मला वाटतं उमेदवारांची घोषणा होईल. एकंदरीत या संपूर्ण वातावरणानुसार काय वाटतं, एक अंदाज म्हणून तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटील उमेदवार देतील का पुन्हा एकदा तीच भूमिका घेतील? मला तरी असं वाटतं की जरांगे पाटील काही ठिकाणी तरी उमेदवार देतील, काही ठिकाणी तरी. पण इतर ज्या ठिकाणी जरांगे पाटील उमेदवार देणार नाहीत त्या ठिकाणी अंतिम मतदारावर जरी सोडतील, एक मेसेज देतील की इथं कोण उमेदवार असला पाहिजे. आता आपण जी चर्चा करतोय, सचिन भाऊनं देखील आता सांगितलं, तर कन्नड हा असा मतदारसंघ आहे जिथं 1,30,000 ते 35,000 मतदार हे मराठा समाजाचे आहेत. हर्षवर्धन जाधव ज्या ठिकाणचे माझे आमदार आहेत, जे सध्या सातत्याने मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांचं योगदान राहिलेलंच आहे. कठोर भूमिका घेतलेली आहे, कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला नाही त्यांनी. मी कुठल्या पक्षात आहे, ते ज्या पक्षात होते त्या पक्षातल्या नेत्याला देखील त्यांनी त्या विषयावरून सुनावलेलं आहे. आणि हा जो आता एकवटलेला मराठा जो आहे तो कुठंतरी जर जातीची समीकरणं आणि त्या ठिकाणी समजा उमेदवार द्यायचाच नाही असं ठरलं, तरीही मला वाटतं की हर्षवर्धन जाधव सहजपणे त्या मतदारसंघातून निवडून येतील, असं त्या याच्यामध्ये मतदारसंघातलं सध्या तरी चित्र आहे. नक्कीच आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हर्षवर्धन जाधव हे तर उभा राहतीलच, पण मात्र संजना जाधवसुद्धा या विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत. मग सध्या जे विद्यमान आमदार आहेत यांना आव्हान कोणाचं असू शकतं? हर्षवर्धन जाधव यांचं असू शकतं की संजना जाधव यांचं असू शकतं किंवा एखादा नवीन उमेदवार उभा राहतो त्याचं असू शकतं? नाही, नवीन उमेदवार आता आपण बघतोयच तर की अजित पवारांचे जे उमेदवार असतील, नितीन पाटील त्यांचं नाव पुढं येतं आहे. काँग्रेसकडून पुन्हा माजी आमदार नामदेवराव पवारांचं नाव पुढं येतं आहे. एक मराठा उद्योजक म्हणून मनोज पवार यांचं नाव पुढं येतं आहे. असे नावं आता हळूहळू पुढं येतं आहे. एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडून केतन काजे म्हणून आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचं नाव पुढं येतं आहे. तेही मतदारसंघात फिरतायत सध्या. असे नावं वेगवेगळे जरी पुढं येत असतील तरीही आपण उदयसिंग राजपूत, मी सुरुवातीला बोललो की उदयसिंग राजपूत त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत आणि सगळे आमदार फुटल्याच्या नंतर एकच आमदार फुटला नाही आणि तो आमदार आहे उदयसिंग राजपूत. हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेत. असं जरी असलं तरी जातीची समीकरणं अत्यंत महत्त्वाची आहेत. 2024च्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पण बघितलं आहे की जातीचा फॅक्टर प्रचंडच महत्त्वाचा ठरलेला आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव हेच पुढं सरकतील आणि विजयाचा गुलाल असं त्यांच्या अंगावर पडेल असं मला तरी वाटतं. नक्कीच हाच मुद्दा घेऊन मी सचिन हावळे पाटील यांच्याकडे जातो. काही दिवसापूर्वी तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला होता, संपूर्ण गावगावामध्ये तुम्ही गेला होतात. नेमक्या काय जनतेच्या भावना आहेत, लोकांनी तुमच्याशी काय संवाद साधला होता, नेमकं काय मत आहे जनतेचं, आणि कन्नडमध्ये सुद्धा तुम्ही गेला होतात, काय भावना आहेत? आम्ही कन्नड तालुका पूर्ण पिंजून काढला. म्हणजे कन्नडच नाही तर आम्ही पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड,
कन्नड सगळे मतदारसंघ फिरून पाहिले तर आम्हाला प्रत्येक समाज बांधव एवढंच म्हणत होता की फक्त मनोज जरांगे पाटील यांची काळजी घ्या आणि दादाला सांगा आता पाडायची भूमिका घेऊ नका, तर आता लढायची भूमिका घ्या. मराठे एकवटलेले, आम्ही एक शिक्का. दादांनी सांगितलं तुम्हाला प्रचार करायला यायचं काम नाही असं त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही उमेदवार द्या. आणि जसं आत्ता आपले जे पत्रकार बंधू आहेत राजभाऊ मोगल यांनी सांगितलं की हर्षवर्धन जाधव हे मराठा आरक्षणासाठी त्यांचं बरंच योगदान आहे आणि ते विजयाचा गुलाल लावतील. पण मला एक असं वाटतं त्यांनी मराठा आरक्षणासाठी जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला कन्नडमध्ये कुठलाही असो, तो कुणी असू शकतो, ते स्वतः हर्षवर्धन जाधव असतील किंवा जो कोणी उमेदवार मनोज जरांगे पाटील देतील, तर हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजासाठी जर त्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकद लावली तर 200 पट इथलं सीट निघण्याची शक्यता आहे. आणि प्रत्येकाला वाटतंय आणि तसे गटतट पडणार आहेत, उभे राहतील. म्हणजे असं हे जर चाललं आणि सगळ्या जाती धर्माचे बांधव जर पूर्ण ताकदीने उभे राहिले तर मनोज जरांगे पाटलाच्या सरकारला अजून एक आमदार तिथून मिळू शकतो. नक्कीच. आताच राजाभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांना या ठिकाणी फायदा होऊ शकतो. जर आपण या गोष्टीचा विचार केला तर मागच्या 1 वर्षापासून जरांगे पाटलांचं लढा सुरू आहे आरक्षणासाठी. या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला हर्षवर्धन जाधव जास्त ॲक्टिव्हपणे कुठंच सुद्धा दिसले नाही असं सुद्धा चित्र आहे. तर काय वाटतं या गोष्टीवर? नाही, ॲक्टिव्ह असायला किंवा नसायला नाही, त्यांचंही कार्य आहे समाजाप्रती. ॲक्टिव्ह असणं किंवा नसणं नाही, जनतेच्या मनात त्या व्यक्तीचं आता सध्याची कंडिशन काय आहे. म्हणजे काही लोक तुम्ही मतदारसंघात येत नाही पण ते जिथं जर राहते तिथून त्यांनी कारभार हाकतात आणि म्हणजे तिथं कशाची टंचाई भासू देत नाही. काही आंदोलनं हे असलं, लोकांचे प्रश्न असले तर ते सोडवल्या जातात. तर यांनी ते सोडवले आहे नाही आहे आपण नाही सांगू शकत. मी फक्त जरांगे पाटलाच्या विषयी सांगू शकतो. यांचं जर कार्य उजवं असेल आणि जनतेच्या मनात जर भावलं तर ते जनता नक्की त्यांना मतदान देऊ शकते. पण एक आहे, मनोज जरांगे पाटील जो उमेदवार सांगतील तो 100% कन्नडमधून निवडून येणार, ही डंके की चोट पर सांगतो. पण कन्नडमधून जर आपण पाहिलं तर बरेच उमेदवार इच्छुक आहेत. मधल्या काळामध्ये त्यांनी जरांगे पाटलांच्या भेटीसुद्धा घेतल्या होत्या. यांपैकी कोणतं एखादं नाव असू शकतं का? नवीन एखादं नाव अचानक समोर येऊ शकतं, एक अंदाज म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ज्यांनी उमेदवारी अर्ज मनोज दादाकडे दिले त्यांनी सगळ्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन म्हणजे आपलं कार्य चालू केलेलं. तसं ते सामाजिक कार्य त्यांचं पहिल्यापासून चालू आहे, फक्त जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं नाही. तर त्या सगळ्यांचे असे बरेच जण आहेत जे मतदारसंघामध्ये फिरून चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. कुठं काय समस्या आहे, कुणबीच्या नोंदी सापडून देण्यासाठी बऱ्याच या समाज बांधवांनी म्हणजे अख्खे 90% गावं यांनी कुणबीच्या नोंदी सापडून देण्यासाठी मदत केलेली आहे. आंतरवाली सराटीतून जो आदेश येतील तो फॉलो करत वेगवेगळे आंदोलनं असतील, उपोषणं असतील, त्यांनी ते केलेले आहेत. आणि जे उपोषणाला बसलेले बांधव आहेत त्यांना जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहे. त्यामुळं आता कसं असतं, ऑफिशियली जरांगे पाटील हेच सांगणार आहेत नावं. त्यामुळं मी एक सर्वसामान्य मावळा या चळवळीतला आहे, मी कोणाचंही नाव घेऊ शकत नाही. कारण एखादं नाव अनावधानाने माझ्याकडून राहिलं तर ते असं होतं की बा यांचंच नाव घेतलं. पण बरेच असे जे आहेत की जे कन्नडच्या लोकांच्या मनामध्ये घर केलेले आहेत आणि ते कुठलाही उमेदवार दिला त्यांना देव किंवा सर्वसामान्य एक दगड जरी उभा केला, दगड मनोज जरांगे पाटलानं, तर तो 100% निवडून येणार. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या, पण मात्र 2024ची जी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ती एकदम वेगळ्या पद्धतीनं झालेली होती. पण मात्र आता येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत यामध्ये नेमके काय परिणाम होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील नेमकी काय निर्णय घेतात याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं, सरकारचं, विरोधी पक्षातल्या नेत्यांचं आणि राज्यामधल्या अनेक इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे की जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात. जरांगे पाटलांनी जर 288 जागावर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच राज्यातलं चित्र बदलू शकतं. अगदी त्याचप्रमाणे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये राजेभाऊ मोगल आणि सचिन हावळे पाटील या दोघांनी अगदी योग्यपणे केलेलं जे विश्लेषण आहे यामधून आपल्याला कन्नड विधानसभा मतदारसंघाबद्दल अधिक माहिती मिळालीच असेल.
पण मात्र या व्यतिरिक्त अजून या मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कोण इच्छुक उमेदवार असू शकतो, कोण बाजी मारू शकतो, हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. पण मात्र अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ 288 मतदारसंघामध्ये नेमकं काय होऊ शकतं, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, कोणता उमेदवार इच्छुक आहे, कोणाची किती ताकद आहे, हे आपण आपल्या या व्हिडिओच्या चर्चासत्रामध्ये पाहणारच आहोत. पण मात्र यावेळी थांबूया इथंच. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. तुमच्या दोघांचंही सहर्ष स्वागत. तुम्ही आपल्या या शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.